हमें देना दाता मन का विश्वास कमजोर। लक्ष्मी महिला बचत गटाचे अध्यक्ष आहे आणि राणी लक्ष्मीबाई सेवा संघ त्याच्यामध्ये अध्यक्ष आहे आणि माझ्या क्लस्टरचे नाव जिजामाता प्रभाग संघ गुरुपल्ली एटापल्ली याच्यामध्ये इसी नंबर आहे। माझ्या तालुक्याचे नाव एटापल्ली। गटाची स्थापना 2 ऑक्टोबर 2004 रोजी झाली आणि आमचे बचत गटाचे जे केले सामाजिक वनीकरण याच्याकडून आमच्या बचत गटाचा हे झालेला होता। त्याच्यातून 6 महिने झाल्यानंतर आमच्या बचत गटाला ग्रामपंचायत सामाजिक वनीकरणामार्फतीनं फिरता भांडवल म्हणून 10,000 रुपये मिळाले आणि त्या 10,000 रुपये मिळाल्यानंतर आम्ही झटपी शाळेचे आणि अंगणवाड्यांचे शौचालयाचे कामं घेतलेले होते। ते आम्ही महिलांनी विटा द्यायचं, मग गारा द्यायचं आणि ते खड्डे खोदायचं सर्व काम आमच्या महिलांनी पाडीनुसार आम्ही केलेलं होतं। ते काम पूर्ण केल्यानंतर आमच्या महिलांना एक रोजी मिळाली आणि मिस्त्र्यांना रोजी देऊन चांगला गटाला बेनिफिट मिळाला। त्याच्यानंतर आमच्या महिलांना असंच व्यवसायाची गोडी निर्माण झाली। मग आम्हाला 2009 मध्ये आम्हाला 2 लाख रुपये मंजूर झाले स्टेट बँकेकडून कर्ज स्वरूपात। त्याच्यामध्ये आम्ही कृषीची लायसन काढलो आणि 2009 मध्ये आम्ही परत आंबाडीचं लोणचं प्रशिक्षण दिले आम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून। अशा विविध प्रशिक्षण आम्हाला दिले। प्रशिक्षणामधून आम्ही बराच काही शिकून आम्ही असा व्यवसाय सुरू केला। आंबाडीचं लोणचं, आंबाडीचं सरबत, आंबाडीचं केचप, ढिंकाचे लाडू हा व्यवसाय सुरू केला आम्ही। पहिलेच 2010 मध्ये आम्ही गडचिरोलीला अभिनव लॅनमध्ये प्रदर्शनामध्ये आम्हाला 2रा क्रमांक आला। तिथं चांगला आम्हाला प्रतिसाद मिळाला। तेव्हापासून आम्ही हा व्यवसाय करतो आणि परत आम्ही 5 वर्ष कंट्रोल पण चालवलं आहे आणि मग आम्हाला 80,000 रुपये सबसिडी मिळाली। सबसिडी मिळाल्यानंतर आम्ही या केरोसिनचा व्यवसाय सुरू केला आहे। महाराष्ट्र शासनाची लायसन दिली आहे आम्हाला आमच्या आणि आम्ही पाडीनं सर्व महिन्याला आधी आम्ही 3 बाया एका महिन्याला केरोसिनचा व्यवसाय चालवत होतो। आता महिन्याला एका महिन्याला एक महिना असं आम्ही पाडीनं व्यवसाय चालवतो आणि आमच्या महिलांचे वैयक्तिक व्यवसाय आहे। किराणा दुकान, शेळी पालन, एक यांचं फर्निचरचं काम आहे आणि असे आमचे वैयक्तिक सुद्धा व्यवसाय आहे। आणि आता जर पहिल्याच्यापेक्षा आता आमच्याकडे तर आंबाडीचं लोणचं तर आता आम्ही मुंबई महालक्ष्मी सरस प्रदर्शनामध्ये नेलेलं आहे। चंद्रपूरला प्रदर्शनमध्ये नेलेलं आहे। हैदराबादला पण नेलं आणि एटापल्ली असं आम्ही जिथं कुठं जे काही राहते त्याच्यामध्ये प्रदर्शनाला नेतो आणि समोर आम्ही एटापल्ली तालुक्याच्या ठिकाणी एक आमच्या बचत गटाने जे काही बनवलेले जे प्रोडक्ट आहे ते एटापल्लीमध्ये दुकान सुरू करण्याची इच्छा आहे आणि महाराष्ट्र आम्हाला पहिला अवॉर्ड दिलेला नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे। 1 लाख रुपये प्रशस्ती प्रमाणपत्र आणि 8 मार्च महिला दिनानिमित्त गौरव प्रमाणपत्र आणि ट्रॉफी मिळालेली आहे आणि एटापल्लीमधून नगरपंचायत याच्याकडून सावित्रीबाई फुले मी अध्यक्षपद आज 10 वर्ष काम केल्याबद्दल मला सावित्रीबाई फुले 8 मार्चला ते पण मला सत्कार केलेला आहे। असे आम्हाला हैदराबादला आम्ही त्या प्रदर्शनामध्ये उतरलो तेव्हा आम्हाला प्रशस्ती प्रमाणपत्र सुद्धा दिले आणि त्याने समोर आमच्या या प्रोडक्टचं कुठंतरी काहीतरी ब्रँड निर्माण झालं पाहिजे यासाठी सुद्धा माहिती दिली आणि 3 कंपन्यांनी या ब्रँडचं म्हणजे खरेदी करण्याचं आम्हाला सांगितलं। लक्ष्मी महिला बचत गटाची सचिव आहे। माझी घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे मी बचत गटामध्ये असून माझ्या बचत गटातून कर्ज घेतली आहे। 30,000चा कर्ज घेऊन पहिल्यांदा त्याच्यामध्ये मी पूर्ण दुकान म्हणजे किराणा दुकान टाकण्याकरता सामान वगैरे खरेदी केली व त्या म्हणजे खरेदीतून पुन्हा मला मिळालेला म्हणजे कोणत्या महिन्याला 1200 कोणत्या महिन्याला 1500 असं बेनिफिट मिळतं। त्याच्यामधून मी कर्ज हप्ते म्हणजे किस्तप्रमाणे परतफेड। नमस्कार नको म्हणा। माझे नाव सौ छाया सुरेश बैरागडे। माझ्या गटाचे नाव संताजी महिला बचत गट आणि माझ्या ग्रामसंघाचे नाव राणी लक्ष्मीबाई महिला सेवा संघ। त्या ग्रामसंघामधून मला मत्स्य सखी म्हणून माझी निवड झाली आणि माझे प्रशिक्षण नागपूर इथे
झाले आणि म्हणजे शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करायचे आणि मच्छीपासून कोणते कोणते प्रोडक्ट बनवायचे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. ते मी गावामध्ये येऊन शेतकऱ्यांना काय करायचे मी त्यांच्याबद्दल माहिती दिली, मार्गदर्शन केले.